नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय लहूजी, जय भारत. आपल्या सर्वांना माहित आहे की लोकसभेचं निवडणुकीचं वारं संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातही लोकसभेचं निवडणुकीचं चित्र समोर येत आहे. निवडणुकीचा वारे महाराष्ट्रात सुद्धा वाहत आहे. मी आपल्या या खूप दिवसातून बऱ्याच दिवसातून बहुजन संघटकाच्या पेजवरून आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी मी आज उपस्थित आहे. सध्याचं जी लोकसभा निवडणुकीचे समोर आहे, उद्याची येणारी जी लोकसभा निवडणूक आहे ते अतिशय महत्त्वाची आहे. बहुजन समाजाच्या दृष्टीनं अत्यंत हा जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. ही निवडणूक कुठली महायुती सत्तेवरती बसावी किंवा कुठली महाआघाडी सत्तेवरती बसावी, ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढाई नाही. कोणता पक्ष सत्तेमध्ये बसावा, कोणता पक्ष विजय व्हावा, कोण जिंकणार, कोण हारणार, महायुती जिंकणार का महाविकास आघाडी हारणार, कुठला पक्ष सत्तेवरती बसणार, अशातली ही निवडणूक नाही. केवळ एवढाच विचार करणारी ही निवडणूक नाही. तर आम्हाला सत्तेतला पक्ष नाही बदलायचा. बघा मी काय म्हणतोय, ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आणि आपल्याला जे गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये जे आलटून पालटून सत्ता उपभोगण्याचा प्रस्थापिताचा मनोवाद्यांचा ब्राह्मणशाहीचा तो डाव आहे, तो डाव कधी काँग्रेसच्या माध्यमातून खेळला जातो, कधी तो भाजपच्या माध्यमातून खेळला जातो. म्हणजेच की या देशामध्ये एक तर भाजप सत्तेवरती असावा, नाहीतर मग काँग्रेसपर्यंत आघाडी सत्तेवरती असावी. आलटून पालटून भाजप नसेल तर काँग्रेस, काँग्रेस नसेल तर भाजप, भाजपला जर विरोध निर्माण झाला तर काँग्रेस सत्तेवरती यावे, काँग्रेसला काँग्रेस हरवायचं असेल तर भाजपला बसवायचं. भाजप काँग्रेस यांच्यामधला जो सत्तेमधील आलटून पालटून सत्ता उपभोगण्याचा जो खेळ आपण महाराष्ट्रात संपूर्ण देशानं पाहिलेला आहे. पण याच्यामध्ये आमच्या बहुजनाचं काय आणि दुसऱ्याचं लपडं आणि आमचं डपडं आता किती दिवस आता हे आम्ही बाजवायचं बंद करायला पाहिजे आणि बंद करावं लागणार आहे. भाजपला नको, आता भाजपला आता एक आहे की भाजपला हरवायचंच. भटमुक्त महाराष्ट्रात असा भटमुक्त भारत देश झाला पाहिजे आणि भाजपला हरवल्याशिवाय भटमुक्त महाराष्ट्र, भटमुक्त देश होणार नाही. भाजपला पराभव करायचाच आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली किंबहुना भाजपचा पराभव करायचा आहे. प्रत्येक भारतीय माणसाच्या मनातील अत्यंत तीव्र अशी इच्छा आहे. भाजपचा पराभव करायचा ही कुठल्या पक्षाने नाही ठरवते, ही लोकांनी ठरवलेली गोष्ट आहे. काय भाजपचा, इथल्या RSS वाल्यांचा, इथल्या भाजपचा पराभव झाला पाहिजे, तो करायचाच ही लोकांना मनात बांधलेली खुणगाठ आहे. लोकांनी ठरवलेली गोष्ट आहे. भाजपचा पराभव करायचा आहे, परंतु भाजप हारला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे असं लोकांना वाटतंय. पण तो काँग्रेसवर सुद्धा लोकांवर विश्वास नाही ना. भाजप गेली पाहिजे पण भाजपच्या ठिकाणी काँग्रेस बसली पाहिजे, काँग्रेसवर सुद्धा लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे तो पक्ष बदलाय, सत्तेमधला पक्ष नाही बदलायचा. आज भाजप सत्तेमध्ये आहे आणि त्याला हरवून काँग्रेसला बसवायचं म्हणजे सत्तेमधला आम्हाला पक्ष नाही बदलायचा, तर सत्तेमध्ये आम्हाला बदल करायचा आहे, सत्तेमध्ये आम्हाला बदल करायचा आहे. सत्तेच्या माध्यमातून आम्हाला व्यवस्था परिवर्तनाचं काम करायचं आहे, व्यवस्थेमध्ये बदल करायचा आहे. प्रस्थापित व्यवस्था मोडून काढून समतेच्या आधारावर समाज निर्माण करायचा आहे. याच्यासाठी आम्हाला सत्ता हवी, त्याच्यात बदल हवा. सत्तेतला पक्ष बदलून बहुजन समाजाचे प्रश्न सुटले नाही आणि आजही सुटले नाही. मला सांगा, काँग्रेस आणि भाजप हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मान्यवर कांशीराम साहेब म्हणायचे की भाजपला नागनाथ म्हणायचे, काँग्रेसला सापनाथ म्हणायचे. भाजप हा दगड आहे आणि काँग्रेस हा वीट आहे. आणि दगडापेक्षा वीट म्हणून जर प्रस्ताव काय जे आमच्यातले जे बहुजन समाजातले जे काय विचारवंत आहे, काय मंडळी आहे, ते म्हणतात की भाजपला हरवण्यासाठी आता काँग्रेसला पाठिंबा दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना मनाचं वाटतं बाबांनो, काँग्रेस हा पक्ष जरी दिसला तर त्याच्या मागचा जो चेहरा आहे तो भाजपचाच आहे. कारण काँग्रेसचं धोतर जरी काँग्रेसचं असलं बांधवानो, तर आतली चटी मातला आर्याचीच आहे. सत्तेतला पक्ष भाजप जर असला तर सत्तेची जी सूत्र आहे, सत्तेवर जे नियंत्रण आहे इथल्या RSS आहे, इथल्या ब्राह्मणशाहीचा आहे, इथल्या मढवाद्याचा आहे, इथल्या भांडवलशाहीचा आहे. आणि सत्तेत काँग्रेस जरी आला
तर सत्तेची सूत्र त्यांच्याकडे आहे. फक्त सत्तेतला पक्ष बदलतोय, सत्ता मात्र भांडवलशाहीच्याच हातात असणार आहे, सत्ता मात्र ब्राह्मणशाहीच्याच हातात असणार आहे, सत्ता मात्र उच्चवर्णीयाच्या हातात असणार आहे, सत्ता मात्र मनवाद्याच्याच हातात असणार आहे. त्याच्यात बहुजनाच्या स्वाभिमानाचं आणि हक्काचं काय आहे? काही नाही. या देशामध्ये आमच्याच मतावरती या देशाचं राजकारण चालतं. आमच्या मतावरती या देशाच्या पक्षाचं सर्व प्रस्थापित पक्षाचं राजकारण चालतं. मग साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य आठवतं की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर आधार नसून दीनदलितांच्या, शोषितांच्या, कामगारांच्या तळ हातावर तरलेल्या आहे. म्हणजे आमच्या मतावरती या देशाचं राजकारण असेल तर ते राजकारणामध्ये आमचा स्वाभिमानाचा वाटा कुठं आहे? त्या राजकारणामध्ये आमचा हिस्सा कुठं आहे? स्वाभिमानाचा आम्ही कुठं आहे? म्हणजे घर आमचं आहे, घर आमचं आहे, घरातील टोपलं सुद्धा आमचं आहे, घरातील शिका आमचा आहे, त्या शिक्यातील टोपला आमचा आहे, टोपल्यातील भाकरी सुद्धा आमच्या आहेत, त्या पण वाढणारे ते लोक आहेत. आणि त्याच्यामुळं आमच्याच कष्टावरती, आमच्या कष्टानं मिळवलेली भाकर ही आम्हाला स्वतःच्या हातानं स्वाभिमानानं खाता आला पाहिजे. आमच्या मतावरती आमचं राजकारण झालं पाहिजे. आता मतही आमचीच, माणसंही आमची, आणि पक्षही आमचा, आणि राजकारणही आमचं, आणि सत्ता सुद्धा आमचीच असली पाहिजे. म्हणजे लोकशाहीचा चालक आणि मालक असणारा बहुजन समाज हा सत्तेचा चालक आणि मालक बनला पाहिजे. हीच भूमिका घेणं आज गरजेचं आहे. आणि आज घडीला महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकशाहीचा चालक आणि मालक असणारा उपेक्षित प्रत्येक जातीतला विस्थापित गरीब समाज आणि बहुजन समाज हा सत्तेचा मालक आणि चालक बनला पाहिजे. या आदरणीय बाळासाहेबांची भूमिका आज महाराष्ट्रामध्ये आज दिसत आहे, देशामध्ये दिसत आहे. आणि म्हणून या माध्यमातून आपल्याला मला सांगावं वाटतं की ही लोकशाहीचा मालक स्वतःच्या स्वाभिमानाचा वाटा मिळवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं SC ST OBC मायनॉरिटी इत्यादी बहुजन समाजानं उभा राहावं, हीच भूमिका आज आपल्याला आज घ्यावी लागणार आहे. म्हणजे आम्ही आतापर्यंत काय केलं? प्रस्थापिताच्या पालखीचे भोई बोललो. म्हणजे एकतर काँग्रेस असावं ना तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप ही एकाच मानेच्या मणी आहेत. म्हणजे त्यांची आतापर्यंत आम्ही यांच्या पालखीचे भोई वाहिले. आम्ही आता पालखी यांची आणि त्याचे भोई आम्ही. आता हे चित्र बदललं पाहिजे. आता असं होता कामा नये भविष्यामध्ये. म्हणून आता आम्ही तुमच्या काँग्रेस आघाडीचे आम्ही पालखीचे भोई व्हायचं नाही. इथल्या बौद्ध, मातंग, चर्मकार, माळी, साळी, कुणबी, नावी, ढोर, कुंभार, भटका, विमुक्त, मराठा, मुस्लिम, शेतकरी, महिला या वर्गाने या काँग्रेस आघाडीचा आणि भाजप आघाडीचे सुद्धा पालखीचे भोई होऊ नये. तर आता आम्ही स्वतःची पालखी निर्माण केली पाहिजे. तुम्ही भोई व्हा, काँग्रेसवाले आमच्या पालखीचे भोई व्हावी. युती होती का या मुद्द्यावर, स्वाभिमानावरती? कारण आमचा लढा हा सत्तेसाठी नसून सन्मानासाठी. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार ही भूमिका केली की माझ्या आजोबाची ही चळवळ होती, माझ्या आजोबानं कधी लाचारीचं राजकारण नाही केलं. होय, आम्ही कधी लाचारीचं राजकारण लाचारीचं राजकारण केलं नाही. तर याच्या पुढे मी सुद्धा लाचारीचं राजकारण करणार नाही, त्याला पाठिंबा देणार नाही. सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा वाटा आणि सन्मानाची वागणूक मिळत असेल तर आघाडी करू, नसेल तर त्या आघाडीची मला गरज नाही. ही भूमिका आहे. तुमच्या पालखीचे आता भाजपच्या पालखीचे भोई बी आम्हाला व्हायचं नाही. आम्हाला ना भाजपचे पालखीचे भोई व्हायचं नाही, आम्हाला ना शिवसेनेच्या पालखीचे भोई व्हायचं नाही, आम्हाला राष्ट्रवादीच्या पालखीचे भोई व्हायचं नाही, आणि आम्हाला काँग्रेसच्या पालखीचे भोई व्हायचं नाही. आणि इतर मनुष्य तर प्रस्थापित मनवादी पक्षांच्या भांडवलशाहीचा किंबहुना प्रस्थापिताच्या पालखीचे भोई होण्यापेक्षा आता प्रस्थापितानंच आमच्या पालखीचे भोई, आम्ही आमच्या स्वतःचीच आम्हीच आता पालखीमध्ये बसणार आहे. म्हणून सत्तेमधला स्वाभिमानी ज्याच्या मतावर आजपर्यंत ज्यांच्याकडे SC ST बहुजन समाज कुठल्याही राजकीय पक्षाला जनाधार नाही. काय म्हणतोय मी? कुठल्याही प्रस्थापित काँग्रेस, भाजपला या पक्षाला जनाधार नाही. कारण का तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून SC ST OBC आणि मायनॉरिटी यांना आरक्षणाच्या माध्यमातून सुरक्षित आणि आरक्षित केलं. जे आंबेडकर चळवळीचे लाभार्थी आहेत, ज्यांना बाबासाहेबांच्या संविधानामुळे मताचा अधिकार मिळाला, त्या लोकांनी आंबेडकर चळवळीच्या लाभार्थी असणाऱ्या SC ST आणि OBC या बहुजन समाजाने आंबेडकर चळवळीला मत आजपर्यंत दिली नाही. म्हणजे ज्यांनी मताचा अधिकार दिला त्या चळवळीचं राजकारण वाढवण्यासाठी, त्या चळवळीचं स्वाभिमानी राजकारण मोठं होण्यासाठी ज्या लाभार्थी असणाऱ्या बहुजन समाजानं त्यांच्या पाठीमागे आपल्या मताची ताकद उभा केली नाही, तर काँग्रेस आणि भाजपनं सुद्धा या बहुजनाचा फक्त मतदार म्हणून वापर केला, राजकीय दृष्ट्या गुलाम केलं.
आणि ह्या SC आणि ओबीसी आणि मायनॉरिटीच्या बहुजन समाजाच्या मतावरतीच या दोन्हीही प्रस्थापित पक्षाचं राजकारण झालं. आजपर्यंत हे 60-70 वर्षामध्ये या सत्तेचा डाव चालू आहे. आणि म्हणून या देशातील लोकांनी आता काँग्रेसचं बी राज्य पाहिलंय. भ्रष्टाचारी राज्य काँग्रेसचं बी राजकारणाचा अनुभव आलाय देशाला. भाजपच्याही राजकारणाची तुम्हाला अनुभव येतोय 10 वर्षापासून. म्हणून हे दोन्हीही पक्ष राज्य देश चालवण्यासाठी लायक नाही. हे दोन्हीही पक्ष बहुजन समाजाला न्याय देऊ शकत नाही. हे दोन्हीही पक्ष लोकशाहीला न्याय देऊ शकत नाही. हे दोन्हीही प्रस्थापित पक्ष संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी लायक आहे, नव्हे तर हे संविधान विरोधी आहे. आणि म्हणून आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकारण मोठं करण्यासाठी बहुजनाचं प्रतिनिधित्व करणारा या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी स्थापन झालेला आहे. त्याच आघाडीच्या पाठीमागं म्हणजे आपल्या वंचित आघाडीला मध्ये सामील होणं किंवा वंचित आघाडीला समर्थन देणं, बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करणं, त्यांच्या पाठीमागं मोठ्या विश्वासानं उभा राहणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला वाचवण्याचा. आज केवळ निवडणुकीचे चित्र हे असं आहे की आज संविधान वाचवण्याची वेळ आहे, आज देश वाचवण्याची वेळ आहे. आणि याचा प्रत्येक बहुजन समाजानं याचा विचार करून येत्या उद्याच्या निवडणुकीला जे परिवर्तनवादी पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांनी एकत्र येऊन आता आपल्याच मताला किंमत द्या. आपण आपल्याच मतावरती आता आपण राजकारण करू. दुसऱ्याच्या मागतकऱ्याचं राजकारण सोडून द्या. मागतकऱ्याचं राजकारण करून आपलं कोणताही भलं होणार नाही आणि आजपर्यंत झालं नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारण हा जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजीला म्हणाले होते की आता गांधीला वाचवण्यासाठी आंबेडकर चळवळीला येड्यात काढण्याचं काम जे निखिल वागळे विशंभर चौधरीने सुरू केले ना, म्हणजे आमचा प्लॅटफॉर्म वापरायचा, तुम्ही गांधीवाद सांगायचा, निर्भय बनवून चालायचा. अरे आंबेडकरी चळवळीशिवाय या देशामध्ये निर्भय कोण नाही. तुम्हाला जर निर्भय बनायचं असेल तर आंबेडकरी चळवळीच्या मार्गदर्शन घ्यावं लागेल, आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व स्वीकारावं लागेल, तर बहुजन समाज निर्भय बनेल असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीला त्यावेळी सांगितलं की गांधीजी, मिस्टर गांधी, राजकारण हा तुमच्यासाठी जुगाराचा अड्डा असेल पण माझ्यासाठी जनकल्याणाचं पवित्र साधन आहे. म्हणजे आमच्यासाठी राजकारण हा जनकल्याणाचं साधन आहे, जुगाराचा अड्डा नाही. परंतु काँग्रेस प्रणित आघाडीनं बाळासाहेबांच्या बरोबर आघाडी करताना जनकल्याणाचं पवित्र साधन हे उद्दिष्ट नाही डोळ्यासमोर केलं तर जुगाराचा अड्ड्यासारखा वापर करायला लागला, जुगाराचा डाव केला. आणि ह्या जुगाराच्या डावामध्ये जाणीवपूर्वक हेतू पुरस्पर करता जागा वाटपाच्या नावाखाली बाळासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न काय, बाळासाहेबांना डिवचण्याचा प्रयत्न, एक पत्त्याच्या जुगाराच्या पत्त्याच्या पानासारखा वापर हे महाविकास आघाडी करत आहे बाळासाहेबांच्या बरोबर. आणि वर्ण सांगतात की बाळासाहेब आंबेडकरच महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही. आदरणीय प्रकाश आंबेडकरांचीच इच्छा नाही महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची. ते एवढ्या जागा दिल्या तर ते जागा पदरात पाडून घेत नाहीत, ते जागा त्यांनी नाकारतात. जागा जेवढ्या आम्ही त्यांना बाळासाहेबांना सन्मानानं त्या जागा दिल्या जात आहे ते बाळासाहेब घेत नाही. बाळासाहेब आंबेडकरच महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही. बाळासाहेबांच्या आडमुठे भूमिकेमुळेच महाविकास आघाडी होण्याची रोखले. हे खोडसाळपणाचं दिशाभूल, हे चुकीची माहिती पसरवली जाते. प्रस्तावित प्रेस मीडिया सुद्धा त्यांचीच, इथे इलेक्ट्रॉनिक मीडिया, इथली प्रेस मीडिया सुद्धा महाविकास आघाडीची बटीकच, महायुती आघाडीची बटीकच. आणि त्यांनी सुद्धा चुकीच्या बातम्या प्रसार माध्यमातून पसरवल्या जातात. इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये बाळासाहेबांना बदनाम करणाऱ्या, बाळासाहेबांच्या बद्दल चुकीच्या बातम्या प्रसार माध्यमाला हाताशी धरून काँग्रेस प्रणित आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना चुकीच्या बातम्या वंचित आघाडीच्या बद्दल पसरवत आहे. पण हे खरं नाही, त्यांना मनाची इच्छाच नाही, त्यांची मनापासून इच्छा नाही की बाळासाहेब आंबेडकरांना सामोरं घ्यावं आणि सन्मानानं वंचित बहुजन आघाडीला काही जागा द्याव्या आणि सन्मानानं युती करावी अशी मनापासून अजिबात इच्छाच नाही. एक तर बहुजनाचं स्वतःचं स्वाभिमानाचं राजकारण निर्माण होणं ही साऱ्याच प्रस्थापिताच्या पोटात गोळा आणणारी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं स्वाभिमानी बहुजनाची राजकीय ताकद निर्माण होणं आणि ही त्यांच्या नातून निर्माण करणं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजानं, वंचितानं एकत्रित येणं, उपेक्षणाने एकत्र येऊन आपल्या स्वतःचं राजकीय स्वाभिमानाची ताकद निर्माण करणं ही प्रत्येक पक्षाच्या प्रस्थापितांच्या पोटात गोळा आणणारी गोष्ट आहे. वंचिताची ताकद निर्माण होणं ही भाजपच्याही पोटात गोळा आणणारी गोष्ट आहे.
ही शिवसेनेच्याही पोटात गोळा आणणारी गोष्ट आहे, ही काँग्रेसच्या तर पोटामध्ये भला मोठा गोळा आणणारी गोष्ट आहे, ही राष्ट्रवादीला सुद्धा पोटात गोळा आणणारी गोष्ट आहे की ज्यांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीमध्ये बहुजनाच्या आंबेडकरी चळवळीचं स्वाभिमानाचं राजकारण वाढूच नये याच्यासाठी जे जे षडयंत्र केलं त्याच्यामध्ये शरद पवारांचा सुद्धा सहभाग होता. बेरजेच्या राजकारणात कदाचित शरद पवार मोठे झाले असतील, यशस्वी झाले असतील, पण मूल्याचं नीतिमत्तेच्या राजकारणाची शरद पवारांच्या राजकारणाच्या राजकीय जीवनामध्ये रास झाली, वजाबाकी झाली आणि त्याचा फटका ते आज उतारवयात भोगत आहे. हे समजून घ्या. आणि म्हणून मला एक बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करा की ते बरोबर येतात. अरे तुम्ही जागा काय, युती आघाडी कशी होती, जागा तुम्ही जागा देणारे कोण रे? महामानवाच्या नातूला तुम्ही एवढ्या जागा द्यायच्या आणि त्याच्यावर बाळासाहेब आंबेडकर काय इतर दलित नेत्यासारखे आहे का? बाळासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचा नेता तुम्ही समजता काय? बौद्धांचा नेते तुम्ही समजता काय? आंबेडकरी चळवळीच्या समुदायापुरता मर्यादित ठेवण्याचं तुमचं काम षडयंत्र आहे का? म्हणजे आजपर्यंत 60-70 वर्षामध्ये काँग्रेसनं किंवा भाजपनं जे जे दलितांच्या बाबतीत वर्तणूक केली की एखादी दलितांचा नेता झाला तर त्याला एखादी जागा द्यायची आणि त्याच्या बदल्यात त्याच्या साऱ्या पक्षाची, साऱ्या चळवळीची मतं, साऱ्या समाजाची मतं तुमच्या दावणीला. ही जी परंपरा आहे, आदर त्यावेळेचे कालकर्ता दादासाहेब गायकवाडांच्या पासून एकच जागा पंढरपूरला आणि सगळ्या जागा 547 जागा, सगळ्या बाकीच्या जागा सगळ्या काँग्रेसला, अशी कुठे युती असते? ही जी आमचं बेइज्जतीची वागणूक आतापर्यंत काँग्रेसनं आंबेडकर चळवळीशी दिलेली आहे. अरे महामानवाचा पराभव करणारी काँग्रेस, घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्याच्या षडयंत्र करणारी, अरे भाया देशाच्या लोकशाही भारताचा राष्ट्र निर्मात्याला पराभव करण्याचं पाप काँग्रेसनं केलं आणि तोच डाव त्याच्या नातूवर खेळताय. तोच आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा डाव हा त्यांच्यावरच उलटवलेला आहे. आज तो डाव तुमचा यशस्वी होणार नाही. स्वाभिमानानं जर तुम्हाला सत्ता हवी तर आम्हाला वगळून आता तुम्हाला सत्ता मिळणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये आज वंचितनं बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात निर्माण केलेली ही परिस्थिती आहे. आताची लोकसभेचं चित्र हे असं आहे. आज जी लढाई आहे, अरे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाईच नाही, कारण काँग्रेसला जनाधार राहिला नाही. राष्ट्रवादी हा फुटलेला पक्ष आहे, शिवसेना सुद्धा फुटलेला पक्ष आहे. त्याच्यामुळं आज भाजपला शिवसेनेची भीती नाही वाटत, भाजपला काँग्रेसची भीती नाही वाटत, भाजपला राष्ट्रवादीची भीती नाही वाटत, तर भाजपला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या बहुजनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाची भीती वाटते, या चळवळीची भीती वाटते. लक्षात घ्या. म्हणून उद्याचा जो लोकसभेचा सामना होणार आहे तो काँग्रेस विरुद्ध भाजप नाही होणार, भाजप विरुद्ध बहुजन समाज होणार, भाजप विरुद्ध वंचित होणार, हा सरळ सामना होणार. बहुजन ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणवाद विरुद्ध बहुजन समाज अशी लढाई उद्याच्या निवडणुकीत निर्माण व्हावी आणि ती पाहायला मिळेल. आणि हे जर निर्माण झालं, काँग्रेसचा पराभव करायचा असेल, भाजपचा पराभव करायचा असेल, भाजप संपवायचा असेल तर काँग्रेस संपली पाहिजे, काँग्रेस हटली पाहिजे. सरळ सामना भाजपचा आमचा होऊ द्या, सरळ सामना भाजपचा आमचा होऊ द्या. जर भाजप विरुद्ध बहुजन समाज अशी जर लढाई निर्माण झाली, त्याच्यात काँग्रेस आघाडी वगैरे जर भागेल नसल्या, सरळ सामना भाजपचा जर आमचा झाला आणि ईव्ही मिशन जर नसेल तर भाजप आम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात बियाला सुद्धा ठेवणार नाही. भाजप राजकारणातून संपल्याशिवाय राहणार नाही. एवढा जागृती आता आमच्यामध्ये झालेली आहे, एवढं परिवर्तन आता होत आहे, एवढ्या स्वाभिमानाची जाणीव आमच्या येत आहे. आताच्या लोकसभाची निवडणुकीचं आहे. आता मला काय वाटतं की हे मला काय ह्यांना काय तुम्ही युती आघाडी कशी करता तुम्ही? अरे तुम्ही 1-2 जागा 4 जागा घ्या, 5 जागा घ्या म्हणणारे अशी युती असती. आता मी म्हणतो चला बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला सांगितलं तुम्ही 4-5 जागा घेता का? 5 जागा घ्या आणि आमच्या बरोबर या. चला बाळासाहेब आंबेडकर म्हणाले राष्ट्रवादी शरद पवारांना की तुम्हाला 5 जागा देतो, 4 जागा देतो, तुम्हाला 3 जागा देतो, कारण निवडून येण्याच्या अवकात आता काँग्रेसची एकाही जागेवर नाही. स्वबळावर स्वतःच्या बळावर निवडणुका जिंकण्यातच सोडा, निवडणुकीची अवकात निवडून आणण्याच्या अवकातच सोडा, पण स्वबळावर लढण्याची उद्याची लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची काँग्रेसची अवकात नाही, राष्ट्रवादीची अवकात नाही आणि शिवसेनेची अवकात नाही. म्हणजे तुम्ही अवकात नसणारे पक्ष अवकात असणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करत असताना, तुम्ही आघाडी करत असताना आज ही तुमच्या कमरखालची सगळी इज्जत गेली, तरी तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या प्रस्थापित असलेली मस्ती काँग्रेसची गेली नाही, प्रस्थापित असणारी मगरुरी राष्ट्रवादीची गेली नाही, सर्जनशाहीची प्रवृत्ती विकृती आणि राष्ट्रवादीची गेली नाही, आणि तशीच शिवसेनेची सुद्धा गेली नाही. म्हणजे तुम्हीची अवकात नाही निवडणुकीची ना. आम्हाला विजय झाला काय, निवडणूक आली, निवडून आमचा आला काय नाही काय याच्यात आमचा फरक पडत नाही. वंचित हा केवळ राजकीय पक्ष नाही,
वंचितचं भवितव्य राजकारणाच्या निवडून जिंकल्या आणि हारल्यावर अवलंबून नाही. आमचा उमेदवार विजय झाला, जिंकला, याच्यावर वंचितचं राजकीय भवितव्य अवलंबून नाही. तर वंचित ही एक चळवळ आहे. वंचित ही परिवर्तनवादी चळवळ आहे. वंचित ही बहुजनाला न्याय हक्क देणारी चळवळ आहे. वंचित ही बहुजनाच्या प्रत्येक जाती घटकाला राजकीय वाटा नेणारी आणि तशा प्रकारची जागृत करणारा विचार आणि चळवळ आहे. त्याच्यामुळे आमचा निवडणुकीमध्ये काय हे पराभव झाला काय विजय झाला काय आमचं त्याच्यावर भवितव्य, आमची चळवळ ही वाढणारच आहे. पण काँग्रेस जर वंचित बरोबर जर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जर युती आघाडी नाही केली तर उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं राजकीय अस्तित्व सुद्धा राहणार नाही. शिवसेनेचं सुद्धा राजकीय अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो. तसाच राष्ट्रवादीचं सुद्धा राजकीय अस्तित्व डावावर लागलेलं आहे. त्याच्यामुळं भाजपचा पराभव करायचा असेल आणि महाविकास आघाडी बनवायचा असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला वगळून भाजपचा पराभव काँग्रेस पराभव करू शकत नाही. भाजपला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना वगळून महाविकास आघाडीच बनवू शकत नाही. याचा विचार करणं, हा विचार बहुजन समाजाने केला पाहिजे की चुकीच्या जी बातम्या पसरल्याचा बुद्धिभेद करण्याचं जे काम चालू आहे वंचित आघाडीच्या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ते लोकांना चॅनेलच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ती महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेबांच्या मुळे ते राहिलेलं आहे. तसं नाही तर महाविकास काँग्रेसच्या पूर्वग्रह दृष्टी आंबेडकर चळवळीकडे बघण्याची जी काँग्रेसची पूर्वग्रह दृष्टिकोन आहे, जी प्रस्थापित मानसिकता आहे, त्या मानसिकतेमुळं महाविकास आघाडी थांबलेली आहे. शिवसेनेच्या सुद्धा प्रस्थापित मानसिकतेमुळं मला एक सांगा की तुम्ही जागा देणारी कोण? युती आघाडी कशी असते? लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि 4 पक्षाची महाविकास. साधा सरळ गणित बहुजन समाजानं आणि त्या मीडियानं समजू. मीडिया कधी समजू? कारण ते त्यांचे बटीक आहेत. मीडियाला आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला सांगतो की ते म्हणतात की आमची लढाई केवळ काँग्रेस भाजपविरोधात नाही, आमची लढाई इथल्या प्रस्थापित मनोवादी मीडियाशी सुद्धा आहे. आम्हाला इथल्या मनोवादी भांडवलशाहीचं गुलाम असणाऱ्या मीडिया बरोबर सुद्धा लढावं लागतंय, कारण ते योग्य सत्य मीडिया सांगत नाही. बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, वंचित बहुजन आघाडीबद्दल लोकांना सत्य सांगायला मीडिया घाबरते तर चुकीचं सांगतात. आणि त्याच्यामुळे मला सांगा 48 जागा आहेत त्या आणि 48 जागेचे 4 पक्ष आहेत. काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांची महाविकास आघाडी आहे ना. जागा आहेत त्या 48. कशा वाटप व्हायला पाहिजे? प्रत्येकाच्या वाटेला 12-12 जागा यायला पाहिजे ना. सन्मानपूर्वक जर आघाडी करायचं असेल, खरंच तुम्हाला भाजपला हरवायचं असेल तर 12 जागा, 12 जागा शिवसेनेला, 12 जागा काँग्रेसला, 12 जागा राष्ट्रवादीला, 12 जागा वंचितला. अशा प्रकारची स्वाभिमानाची आघाडी होऊ शकते. याला आघाडी म्हणतात, याला स्वाभिमानाची आघाडी म्हणतात. आणि हे मान्यता असेल तर आघाडी होऊ शकते. आणि त्याच्यावर चर्चा नाही करत मीडिया. त्याच्यावर इथला प्रस्तावित काँग्रेस, राष्ट्र शिवसेना नाही चर्चा करत. त्यांच्या संदर्भात सन्मानाच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये शिवसेना बोलत नाही. संजय राऊत साहेब तर म्हणतात, संजय राऊत कधी कधी मला वाटतं शिवसेनेचे नेत्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीची प्रवक्त्याचीच भाषा बोलतात. संजय राऊत काँग्रेसचीच भाषा बोलतात की आम्ही बाळासाहेब जर नाही वंचित आघाडी नाही आली तर वंचित शिवाय सुद्धा आम्ही जिंकू शकतो. जिंकून दाखव बाळा. तो वंचितला वगळून तुम्ही स्वतःच्या बळावरती सीटा भाजपचा पराभव करून दाखवा, कधीच होणार नाही. आणि मग हे काय म्हणतात की अशा सन्मानपूर्वक 12-12 प्रत्येकाला जागा घ्यावी, अशा सन्मानपूर्वक जागा वाटपावर महाविकास आघाडी स्थापन व्हावी, अशी चर्चा नाही होत. तर चर्चा काय होती? आम्ही तुम्हाला पाहिजे ती 4 जागा देतो. एक अकोली तर जागा बाळासाहेबांचीच आहे, ती काय तुम्ही देणार आहे? ती आधीच बाळासाहेबांची आहे. आणि आतापर्यंत मागच्या 2 निवडणुकी 2 टर्ममध्ये अरे बाळासाहेबाला पाडण्याचं धाडस भाजप नाही केलं. भाजपमुळे बाळासाहेब आंबेडकरांचा नाही पराभव झाला. मागच्या 2 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या षडयंत्रामुळे पराभव झाला. काँग्रेसला बाळासाहेब आंबेडकरांना षडयंत्र करून पाडलं नाही, लक्षात घ्या. तिथं भाजप विजय केलेला. आणि आज महामानवाचा जसा तुम्ही पराभव केला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा काँग्रेसच्या रणनीतीमुळे पराभव झाला, काँग्रेसच्या षडयंत्रामुळे पराभव झाला, तसा त्यांच्या नातूला सुद्धा अकोल्यामध्ये त्याचा अनुभव आला, लक्षात घ्या. म्हणजे अकोल्याची जागा त्यांचीच आहे. भाजपला विजय झाला तरी चालेल, पण बाळासाहेब आंबेडकर निवडून येऊ नये ही कुणाची भूमिका आहे? हो, इतर तुमची काँग्रेसची, इतर शिवसेनेची भूमिका, इतर राष्ट्रवादीची भूमिका. एवढं सारं असताना सुद्धा भाजपचा सध्या पराभव झाला पाहिजे ही लोकांची गरज आहे. या गरजेपोटी प्रामाणिकपणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमची अवकात नसताना सुद्धा तुमच्या बरोबर महाविकास आघाडी करायला तयार आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांना सन्मानानं वाटा द्यायला तयार नाही. बदमाश तुम्ही आहे, बेमान तुम्ही आहे, चुकीचं तुम्ही वागताय. तुम्हाला भाजपचा पराभव करण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितची ताकद राजकारणात वाढूच नाही या मताचं तुम्ही आहे, म्हणून आघाडी होऊ शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून आघाडी. आता मला तुमच्या गावची जागा 1 जागा अकोल्याची द्यायची आणि 3-4 जागाची कुणाला देताय? कुठल्या जागा देताय की जिथं तुमची 5-5 वर्ष अवकाशच नाही निवडून येणार, जिथं तुमची ताकदच नाही, जिथं तुमचा जनाधार नाही, अशा पडीक जागा
अशा पडणाऱ्या जागा तुम्ही बाळासाहेबांच्या पदरात जाता आणि अशी युती करता. म्हणजे आतापर्यंत म्हणजे मग असं आहे का, एका 2 जागा घ्यायची आणि साऱ्या वंचिताची ताकद म्हणजे मागच्या विधानसभेला 25 लाख आणि लोकसभेला 40 लाख मतं पाडणारे घेणारी वंचितची ताकद एखादीच जागा पदरात पाडून घ्यायची आणि त्याच्या बदल्यात साऱ्या वंचित बहुजनाची ताकद काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या पदरात टाकायची. म्हणजे बाळासाहेब चांगलं का? म्हणजे तुमच्या पद्धतीनं ऐकलं, लाचारीचं मागणकऱ्याचं राजकारण केलं, लाचारीचं राजकारण केलं, गुलामीचं राजकारण बाळासाहेबांनी केलं. मग बाळासाहेब आंबेडकर चांगले का? वार पट्ट्यानं निखिल वागळे टीका करतो बाळासाहेबांवर टीका करताना. म्हणजे तू हे नाही करत, ते सन्मानाचा वाटा बाळासाहेबांना दिला पाहिजे ही का भाषा नाही वापरत, तर उलट बाळासाहेबांची अवकात काढतो. निवडून येण्याची तुम्ही काय ऐकवताय? अरे काँग्रेसची काय निवडून येण्याची अवकात? आता निवडणुकी लागेपर्यंत वंचित बहुजन आघाडीची अवकात काढणारे बदमाश पत्रकार आणि साऱ्या पक्षांना मला सांगा असं वाटतं आणि लोकांना सुद्धा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगतोय, निवडणुकी लागेपर्यंत आचारसंहिता तर सुरू झाली, निवडणुकीचे फॉर्म भरूस्तर आणि निवडणुकीला प्रत्यक्ष सुरुवात होईपर्यंत कित्येक शिवसेनेमधले मोठे मोठे मासे, काँग्रेसमधले मोठे मोठे मासे, राष्ट्रवादीमधील मोठे मोठे मासे भाजपला गळाला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे म्हणून तर बाळासाहेब आंबेडकर म्हणलं, तुम्हाला आमचं येते आत घातली होती ना, त्याच्यावर वागड्याने लोकांची बुद्धिभेद केला, आगस्ताळीपणा केला, त्याच्या पोटातला मनोवाद बाहेर आला, घाण बाहेर आली की काय आता प्रतिनिधी तुम्ही आमची मतं वंचितची मतं काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीला देतो, परंतु तुम्ही निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही असं आम्हाला लिखी द्या, असं हमीपत्र द्या. बरोबर आहे. हे सारे जे आहे ते ईडीच्या भयग्रस्त वातावरणात वावरत आहे, ईडीच्या भीतीत वावरत आहे. हे स्वार्थापोटी भाजपमध्ये जायला सुद्धा उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार, उद्या जर कदाचित उद्या मोदीचा तर पराभव झालाच पाहिजे, उद्या समजा आले तर ते पुन्हा काटेवाडीला जेवाय बोलवतील. लोकांनी काय करायचं? काँग्रेसमधले सुद्धा बडे मासे, बडे नेते, मोठमोठे मासे भाजपच्या निवडणुकी लागेपर्यंत कधी गळायला लागतील याचा भरोसा नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर युती होत असताना सन्मानपूर्वक जर वाटा होणार नसेल, तर जर वंचितला सन्मानाचा वंचित आघाडी बरोबर सन्मानाची जागा वाटपाची बोलणी न करणं, त्यांना सामावून न घेणं म्हणजे बहुजन समाजाचं राजकीय अस्तित्व नाकारणं. बहुजन समाजाच्या प्रत्येक जाती घटकातील गरिबाचं स्वाभिमानाचं राजकारण नाकारणं, त्याचा अर्थ असा आहे. म्हणून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाला प्रत्येक SC ST ओबीसी आणि मायनॉरिटी, मराठा, धनगर, मातंग, बौद्ध इत्यादी मुस्लिम समाजानं पाठिंबा द्यावा. त्यांच्या पाठीमागं मोठ्या ताकदीनं उभा राहावं, तरच तुम्हाला लोकशाहीचा न्याय मिळेल. आणि ही उद्याची निवडणूक फार मोठी आहे, ऐतिहासिक बहुजन समाजाला नीतीनं पुन्हा एकदा दिलेली ऐतिहासिक संधी आहे. का तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना जर SC ST ओबीसी मराठा समाजानं, मुस्लिम समाजानं जर प्रामाणिकपणे पाठिंबा दिला असता, ज्यांनी मताचा अधिकार दिला, तुमच्याच राजकीय भवितव्यासाठी मताचा अधिकार दिला आणि त्या मताचा अधिकार आदरणीय महामानवाच्या पाठीमागे जर ती राजकीय ताकद उभा केली असती तर आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये भाजप तुम्हाला दिसला सुद्धा नसता. आणि मग आज तुमचं ही अवस्था झाली नसती. आज तुम्हाला घटनेनं दिलेला न्याय हक्क सुद्धा भीक मागून पाळायची आली नसती. पण पुन्हा एकदा आज नीतीनं, पुन्हा त्यांच्या नातवाच्या रूपानं बहुजनाला आपली ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याची फार मोठी संधी या निमित्तानं मिळत आहे. तर ही ऐतिहासिक संधी नीतीनं पुन्हा एकदा बहुजन समाजाच्या मागे उभा करावी, अशा प्रकारचं नम्र विनंती, अशा प्रकारचं आव्हान या पाठीमागं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वामुळे आज पुन्हा एकदा आम्हाला महामानवाच्या नातूला मताची ताकद त्यांच्या पाठीमागे उभा करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून मुक्त होण्याची ऐतिहासिक संधी आलेली आहे. ती गमवू नये. ही जर गमवली तर उद्याची तुमची पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हणणारे कधी भाजपच्या बिळात गेले ते माहीत तर झाले का तुम्हाला? आदरणीय प्रकाशजी आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांच्या वरती भाजपचे बी टीम म्हणून आरोप करणारे तथाकथित पॅन्थर, तथाकथित रिपब्लिकन नेते कधी भाजपच्या बिळात गेले आणि त्यांचा पक्ष हा भाजपची एक शाखा झाली. तुम्ही भाजपची भीती म्हणणारे भाजपच्या कधी दावणीला गेला याचा थान पत्ता सुद्धा लागला नाही. म्हणून याच्या अशा चुकीच्या बातम्या योग्य, अरे बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलं असतं हे कुठल्या वंचित बहुजन आघाडी काढायची काय गरज आहे? एवढं वय झालं असतं, आता एवढं शस्त्रक्रिया होऊन सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या सभा घ्यायच्या,
वंचिताची मूड बांधायची, वंचितासाठी काम करा, भोजनाच्या विस्थापित भोजनासाठी. मग तो भोजनाचा नुसता बौद्ध समाज नाही, नुसता आंबेडकरी समाज नाही, तो मातंग समाजाचा विस्थापित गरीब कोण असेल, तो चर्मकार समाजातील, तो माळी समाजातील, तो धनगर समाजातील, तो मुस्लिम समाजातील, तो मराठा समाजातील, तो ओबीसी समाजातील, तो आदिवासी समाजातील, तो भटका समाजातील, मग शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, ह्या विस्थापित गरीब लोकांना, गरीब घटकांना लोकशाहीचा राजकीय वाटा मिळाला पाहिजे. याच्यासाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान करून वंचित आघाडी निर्माण केली. आणि जर त्यांनी तसं करायचंच नसतं, त्यांच्यावरती आरोप करणारे जे आहेत त्याची उत्तर देणार आहेत. त्यांनी मनाला वाटलं असतं की बाळासाहेब, अरे बाबा, मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, हीच लय मोठं पद आहे. हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी नातू आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आजोबा आहे, मी त्यांचा नातू आहे. हेच सगळ्यात मोठं पद आहे, हे पंतप्रधानांपेक्षा मोठं पद आहे, हे राष्ट्रपतीपेक्षा मोठं आहे, बाकीच काय घेतलं. आणि यांनी ठरवलं असतं मला काय राजकारण करायची गरज नाही, सहज भाजपकडे मागणी केली असती तर सहज खासदार म्हणून जाता येते, मंत्री म्हणून घेता येईल. एवढंच का, राज्यपाल म्हणून कुठेतरी नियुक्ती होईल, राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांना जाहीर करतील, काँग्रेस बी करतील आणि राष्ट्र ठरवलं असतं. काँग्रेसच्या बाजूला तर एखादं सहज होऊ शकलं असतं. सत्ताच त्यांना मिळवायची असेल, खासदार त्यांना व्हायचं असतं, मंत्रीच त्यांना व्हायचं असतं, तर ह्या खटाटो वंचितच्या खटाटो करायची काय गरज आहे. म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची लढाई ही स्वतःसाठी नाही, तर वंचित बहुजनाच्या न्याय हक्कासाठी लढाई आहे. ते बहुजन समाजानं याचं ही वळकून त्यांच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे स्वतःच्या ताकद निर्माण करणं हा विचार करावा. मी केवळ आज सध्या राजगृह आणि बाबासाहेबांचे नातू हा तर श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे, आणि तो असावाच, माझा तर तो आहे. ते कुणाला पटो अगर न पटो, राजगृहावरती श्रद्धा असणं, आंबेडकर वंशावरती, मग ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर असतील, आदरणीय भीमरावजी आंबेडकर असतील, आदरणीय आनंदराज आंबेडकर असतील, यांच्यावरती श्रद्धा आणि आस्था असणं हे वेगळं आहे. मग त्यांची कदाचित आपल्याला भूमिका पटो अगर न पटू हा विषय वेगळा आहे, पण श्रद्धा तर असावी, ही काही कमीपणाच आहे. म्हणून महामानवाच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो. आणि एक आहे की या देशामध्ये तिसरी आघाडीच निर्माण होऊ नये, अशा प्रकारचं काँग्रेस आणि भाजपनं मिळून रचलेलं षडयंत्र ही इतिहास आहे याचा. काँग्रेस या देशात, काँग्रेसला आणि भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी होतेच ना. तिसरी आघाडीची सत्ता देशावरती होती, तिसरी आघाडीचे पंतप्रधान होते, पंतप्रधान व्ही पी सिंग, पंतप्रधान इंद्रजित गुजराल, देवेगौडा, हे जे होते ना तिसरी आघाडीचे पंतप्रधान होते. तिसरी आघाडीची भाजपला सुद्धा आणि काँग्रेसला सुद्धा पर्याय देणारी तिसरी शक्ती या देशामध्ये अस्तित्वात होती, त्यांनी सत्ता सुद्धा भोगलेली आहे. आणि ते तिसरी आघाडी नष्ट कोणी केली? काँग्रेस आणि भाजप पाठीमागे असणाऱ्या ब्राह्मणशाहीनं आणि भांडवलशाहीनंच तिसरी आघाडी संपवली. या देशामध्ये बहुजन समाज पार्टीच्या रूपानं या दोन्हीही प्रस्थापित काँग्रेस भाजपला पर्यायी शक्ती म्हणून तिसरा राष्ट्रीय पक्ष म्हणून निर्माण झाला होता. तिसरी राष्ट्रीय शक्ती, तिसरी राष्ट्रीय पक्ष मान्यता असणारा बहुजन समाज पार्टी अस्तित्वात या देशात होती. मान्यवर कांशीराम साहेबांनंतर बहुजन समाज पार्टीला संपवण्याचं कारस्थान सुद्धा कोणी केलं? काँग्रेसनंच केलं ना, भाजपनंच केलं ना. म्हणजे काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून या देशामध्ये तिसरी आघाडी बहुजन समाजाचं राजकीय अस्तित्वच निर्माण होऊ नये. त्यांनी फक्त आम्हाला मतदार म्हणूनच त्यांच्याकडे ते पाहिले, मतदार म्हणूनच फक्त त्यांनी राहावं, हक्क वाटा मागू नये, त्यांनी मतदार म्हणून राहावं. आणि आमच्या पाठीमागं न सांगता आम्ही ज्या जागा देईल, जे मागत कर्याचं राजकारण करावं आणि त्यांच्या मतावरती आम्ही सत्ता भोगावी, अशा प्रकारचं षडयंत्र आहे. आणि अशा प्रकारचं षडयंत्र बहुजन समाजानं वळकून याच्या पुढं ही ताकद जी आहे, उद्याची राजकारणाची ताकद आहे, ते ताकदीच्या ताकद सर्व बहुजन समाजानं ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची निर्माण केलेली जी शक्ती, आज तुम्हाला सांगतो, आज बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे आज मराठा समाजाचा आशावाद बाळासाहेब आहे. बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटलाच्या रूपानं की ज्यांच्या पाठीमागे मराठा समाज एकटावला आहे, त्यांनी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. आज ओबीसी सुद्धा आशावाद, आम्हाला जर न्याय कोण देत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर असेल. धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, बहुजन समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, इत्यादी बहुजन समाजानं विश्वास टाकावा, खात्री देणारं नेतृत्व आता सध्या तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्याशिवाय नाही, हे आता लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये मी बाळासाहेब आंबेडकर, बहुजन समाजानं काय करायचं आहे, मी बाळासाहेब आंबेडकर म्हणून प्रचार करायचा. मी वंचित मत माझ्यासाठी मागायचं, माझ्या समाजासाठी मागायचं. मी बाळासाहेब आंबेडकर ही भूमिका घेऊन आता उद्याच्या निवडणुकीला सामोरं जायचं. बहुजनाच्या न्याय हक्कासाठी मी वंचित म्हणून निवडणूक प्रस्थापित काँग्रेस भाजपच्या पाठीमागं
मागत कर्याचं राजकारण करण्यापेक्षा आणि त्या प्रस्थापितांच्या दलाल आणि चमच्याच्या पाठीमाग तुम आगे बढो, हम पीछे, तुम जिंदाबाद जिंदाबाद त्यांच्या नावाच्या जिंदाबादच्या घोषणा देऊन नाही ते आगेच गेले, आम्ही पीछेच राहिलो, ते जिंदा झाले आणि आम्ही बाद झालो. आता जिंदाबादच्या घोषणा आमच्याच नावानं आम्ही देऊया. आता आगे बढोच्या घोषणा आम्हीच आमच्याच नावावर आम्ही देऊया. आणि म्हणून आज दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला शेवटनं सांगावासा वाटतो की बाबांनो, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की मी पुन्हा येणार, पुन्हा आलो, पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फोडून आलो. बघा मस्ती, ही जी मस्ती जर आहे, ही मस्ती जिरवण्यासाठी तुम्ही वंचित बहुजनाला आघाडीला सन्मानानं बरोबर घेऊन जर घेतल्याशिवाय ही देवेंद्र फडणवीसची ही मस्ती जिरणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून यारे एकट्या ब्राह्मणानं, देवेंद्र फडणवीस नावाच्या एकट्या ब्राह्मणानं मराठ्यांचं वाटोळ केलं, धनगराचं वाटोळ केलं, माळ्यांचं वाटोळ केलं, ओबीसीचं वाटोळ केलं, एससीचं वाटोळ केलं, आदिवासी अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळ केलं. आणि म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य विरुद्ध पेशव्या अशी लढाई महाराष्ट्रामध्ये होणार. आणि स्वराज्याच्या पाठीमाग म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग उभं राहण्याची भूमिका सर्वांनी बरोबर घ्यावी. जर मराठ्यांना, ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण न लागता मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवायचा असेल तर आदरणीय ते भाजप मिटवू शकत नाही, ते काँग्रेस मिटवू शकत नाही, तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच मिटवू शकतात. आणि काँग्रेस आणि भाजपचं जे भांडण आहे ते बाबांनो बहुजनासाठी नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये जे भांडण आहे ते मराठ्याला न्याय देण्यासाठी नाही, ही मातंग समाजाला न्याय देण्यासाठी नाही, ही धनगराला न्याय देण्यासाठी नाही, ही माळ्याला न्याय देण्यासाठी नाही, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी इथल्या प्रस्थापित, इथल्या भांडवलशाहीचं, इथल्या ब्राह्मणशाहीचं, इथल्या प्रस्थापित उच्चवर्णीयांचं, इथल्या मोडवाद्यांचं प्रतिनिधित्व कोणी करायचं याच्यासाठी असणारं भांडण म्हणजे काँग्रेस आणि भाजपचं भांडण आहे. ते बहुजनाच्या प्रतिनिधित्वासाठी काँग्रेस आणि भाजप मधलं भांडण नाही. आणि म्हणून हे दोन्ही एकाच आहे. म्हणून त्यांना बहुजनाचं प्रतिनिधित्व करणारा आज एकमेव पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही बहुजनाचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव पक्ष आहे. पण चालू परिस्थितीमध्ये सुद्धा बहुजन समाजानं जिथं वंचितची ताकद आहे ते वंचितच्या ताकदीच्या विरोधात, उमेदवाराच्या विरोधात बहुजन समाजानं, पार्टीनं आपला उमेदवार देऊ नये आणि बीएसपीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तिथं वंचितनं उमेदवार ही छुपी देऊ नये, हे छुपी युती तर करू, ही रणनीती तर आम्हाला कळलं पाहिजे. अरे बाबांनो, शत्रू उरावर बसला तरी चालेल, तर मित्राची ताकद वाढू नये. ही जी आंबेडकर चळवळीच्या नेत्यामध्ये असणारा युगो आहे त्या युगोवादा मला आमचं लय वाटोळं झालेलं आहे. हे असं होऊ नये म्हणून आता रणनीतीचा जरी बस बीएसपी आणि वंचित याची जर युती नाही झाली, मी एक प्रयोग करणार होतो पण ती वेळ नाही. आता भाजपनं धर्माच्या नावाकडे आमच्या नरड्याला नग लावलेला आहे. आता पाय खोडायला सुद्धा संधी, आता लढायचं आहे. आता सध्या लढायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. ही भूमिका माझी, ही वास्तव आहे, ही भावनिक भूमिका नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेचं समोरचं सध्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवून आम्हाला बहुजनाची, आमचे प्रतिनिधित्व, आमच्या मतावरती आमचे स्वाभिमानाचे प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जायचं असेल तर वंचित शिवाय पर्याय नाही. ही भूमिका स्पष्ट आहे आणि ती बहुजन स्वीकारल्याशिवाय, बहुजन त्याला मान्यता दिल्याशिवाय, तिच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी वामन मेश्राम यांचा सुद्धा भारत मुक्ती मोर्चा पार्टी आहे, त्यांनी सुद्धा आता प्राप्त परिस्थिती बरोबर घेऊन वंचित त्या मागे उभं राहायचं. त्यांनी वामन मेश्राम हा फेल गेलेला व्यक्तिमत्व आहे, अभ्यास प्रचंड आहे, केडर बेस कार्यकर्त्यांचं संघटन त्यांच्या पाठीमागे आहे, बीएसपी सुद्धा केडर बेस कार्यकर्त्यांचं संघटन पाठीमागे आहे. परंतु तुम्ही राजकीय त्यावेळेला मान्यवर कांशीराम साहेबांना जर वामन मेश्राम यांनी ताकद दिली असती, त्यावेळेची बामसे पूर्ण ताकदीनं मान्यवर कांशीराम साहेबांच्या पाठीमागे उभं राहिली असती. त्यावेळी कांशीराम साहेबांच्या राजकारणाच्या पाठीमागे वामन मेश्राम साहेब उभे राहिले असते तर भाजप हा महाराष्ट्र देशाच्या राजकारणात दिसला सुद्धा नसता, भाजप हा देशाच्या राजकारणात वाढला सुद्धा नसता. पण हे गेले कांशीराम साहेबांची ताकद वाढू नये म्हणून या बामसे बोल्यांनी, त्यातल्या त्यात मेश्राम साहेबांनी 15 वर्ष छुपी काँग्रेसलाच मदत केली ना. काँग्रेसला शत्रू असणारे मदत करून तुम्ही बहुजनाच्या स्वाभिमानी राजकारणात खेळ घातलेला आहे. ही चूक कधी तर मान्य करा. हे गेले त्यांच्या बामसेबला पाठिंबा देणाऱ्या, पैसा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कुठेतरी वळकावतं, हे समजून घ्या. आणि म्हणून ही गोष्ट आज सुद्धा आता शरद पवारांच्या मूर्त्या नावेत वामन मेश्रामला जाण्यापेक्षा वंचित त्या उभा का ताकदीच्या पाठीमागे उभा राहावा ना, काय योग्य हे समजायला हवं ना. की ज्या शरद पवारांनी वंचितची, बहुजनाच्या, आंबेडकर चळवळीची एक वेळ शिवसेना वाढवली कोणी? अरे दलित पॅंथरची एवढी ताकद होता, एवढं वादळ होतं, दलित पॅंथरची सत्ता महाराष्ट्रात होती, अशी परिस्थिती महाराष्ट्रात होती. दलित पॅंथर कोणी संपवली? दलित पॅंथरच्या वाघाचे दात, आयाळ आणि पंजा कापण्याचं काम कोणी केलं? याच माणसाला, पवार साहेबांनीच ना. शिवसेना वाढली चालेल, पण दलित पॅंथर वाढता का? हे राजकारण कोणी केलं? काँग्रेसनंच केलं ना.
आणि आज तुम्ही बामसेफच्या अधिवेशनाला तुम्हाला शरद पवार चालतात, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नाही चालत किंवा मायावती नाही चालत. आणि आता शरद पवारांच्या मूर्त्या झाडात उडी मारून बामसेफ कुठलं परिवर्तन करणार आहे राजकीय? 40 वर्ष कर्मचाऱ्यांनी तुम्हाला पैसा दिला हो, 38-40 वर्ष बामसेफ अशा लाचारीचं आणि मागत राजकारण करा आहे का त्यांच्या निवडणूक? बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बरोबर जसं जागा वाटपाची चर्चा चालू आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज बाळासाहेब आंबेडकर हे केंद्रीभूत आहे. त्यांच्या भोवती चर्चा फिरती, त्यांच्या भोवती मीडिया फिरतात, त्यांच्यावरती सगळ्या पक्षांचे राजकारण फिरतंय. तसं बीएसपीच्या बाबतीत नाही, तिथं मोहम्मद आसामच्या बाबतीत नाही. आणि ह्या साऱ्या गोष्टी वळकून मी एकतर हे प्रयोग केला होता की आता काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाची तोंड न बघणारी यांनी एकत्र येऊन जर महाविकास आघाडी स्थापन केली असती, सत्तेमध्ये येत असतील, तर आम्ही वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जे गट आहेत, बहुजन समाज पार्टी आणि माया बामसेफ वामन मेश्राम यांची भारत मुक्ती पार्टी आणि इतर मातंग समाजातील, चर्मकर समाजातील, ओबीसी समाज, धनगर समाजातील, मराठा समाजातील, मुस्लिम समाजातील परिवर्तनवादी जे संघटना पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरं जावं, तशा प्रकारची भूमिका माझी होती. आणि प्रत्येक संघटनेतील आणि पक्षातील 1000 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन मायावतीच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करायचं, आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या समोर सुद्धा हातपाय धरायचा, आग्रह धरायचा, एक नैतिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा, लहान मुलं जसं हट्ट धरतं तसा हट्ट धरायचा. हा प्रयोग माझ्या डोक्यामध्ये होता, पण वेळेमुळं माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सुरू असताना 2023ला मी किमान 18,000 लोकांना दीक्षा दिली. त्या अभियानात मी असताना हे करण्यामध्ये मला वेळ मिळाला नाही. आणि म्हणून हे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना धम्म आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी नाहीत आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करावं लागेल. भविष्यात ती मांडणी मी करणार आहे. बुद्धाला घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी महाराष्ट्रामध्ये प्रबुद्धसाठी करणार. पण आज परिस्थितीला ती वेळ नाही. आज ही वेळ आहे ते आता महामानवाच्या नातूच्या पाठीमागे उभा राहण्यात कसली लाज हो, कसला कमी पडावं. आणि ज्यांनी आम्हाला मताचा अधिकार दिला, ज्यांनी आम्हाला माणूस किती, बरं तुम्ही वंशज म्हणू नका ना. नुसते बाळासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत का? नुसते नातू म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा राहू नका, नुसते वंशज म्हणून उभा राहू नका. तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी खरंच वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं बहुजन समाजाचं स्वाभिमानाचं राजकारण निर्माण, दखलपात्र राजकारण केलं, म्हणून ताकद द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस म्हणून रक्ताचे वारस, काही लोक शान आलेले आमचे विचारवंत म्हणतात, ही आम्ही रक्ताचे वारसदार नसून आम्ही विचाराचे वारसदार. अरे विचाराचे वारसदार भाजपच्या काँग्रेसच्या गळा लागता का? प्रस्थापिताच्या गळा लागला, कसला विचाराचा वारसदार? अरे वरनं टीका करायची बाळासाहेब आम्ही रक्ताचे वारसदार नसून विचाराचा वारसदार प्रस्थापितच्या दावणीला का जातो? म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे रक्ताचे तर वारसदार आहेतच, पण ते विचाराचे सुद्धा महानायक आहेत, विचाराचे सुद्धा नायक आहे, विचाराचे सुद्धा वारसदार आहेत. म्हणून रक्ताचे आणि विचाराचा वारसा जपणारे आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागं इथल्या मातंग समाजाने उभा राहा. आता चर्चा होते मातंग समाज सगळ्या जातीला तिकिटाची चर्चा होते, मागाची चर्चा होत ना, असं मी काही जण म्हणतात. काही जणांनी लेखलेलं मातंग समाजाच्या कुठलाच पक्ष तिकीट दिलं ना. तर भाजपनं मातंगाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही, ना राष्ट्रवादीचे उमेदवार मातंग समाजात मिळाले नाही, ना काँग्रेसचे उमेदवार मिळाले नाही, ना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही. आणि मग आम्हाला जातीचा प्रतिनिधी लोकसभेत नाही पाठवायचा. आतापर्यंत गेला की आमच्या जातीचा, परंतु त्यांच्या प्रस्थापिताचा चाकरीचा गडी, भले तो आमच्या जातीचा आहे, पण ते जातीचा असला तरी प्रस्थापित पक्षाचा चाकरीचा गडी त्या गड्याला तिकीट देतात. तो लोकसभेमध्ये जातो, तो विधिमंडळामध्ये जातो, तो संसदेमध्ये, तो काय आमची भूमिका मांडणार? तो मालकाचीच भूमिका मांडणार ना. जरी इथल्या चांबाराला भाजपनं काँग्रेसनं प्रस्थापित पक्षाने तिकीट दिली, जरी इथल्या मांगाला तिकीट दिली, इथल्या ओबीसीला तिकीट दिलं, नव्हे इथल्या मराठ्यांना तिकीट दिलं, तर पार्लमेंटमध्ये तो मालकाचीच भूमिका मांडणार ना. मालक सांगितलं तरच तो तोंड वळला करतात. प्रस्थापित काँग्रेस भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेला तो मग मातंग समाजाचा असो, चांभार समाजाचा असो, तो बौद्ध समाजाचा असो, तो माळी समाजाचा असो, तो ओबीसी समाजाचा असो, तो मुस्लिम समाजाचा असो, तो मराठा समाजाचा असो, तो आदिवासी समाजाचा असो, तो पार्लमेंटमध्ये मालकाच्या आदेशाशिवाय जांभारी सुद्धा देत नाही हो. आणि तसंच असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केव्हाच मिटला असता ना. म्हणून मराठा जरांगे पाटलांचा विश्वास आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा मराठा नेत्यावरती, आमदार खासदारावरती नाही राहिला. ते बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवायला लागतात. याचं तर भान ठेवा एससी लोक, बौद्ध मातंग चर्मकरांनो. अरे मराठा समाज सुद्धा आता त्यांच्या नेत्यांना गावामध्ये केले असतात, त्या गावामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे स्वागताची बोर्ड लागले. म्हणजे प्रस्थापित पक्षाचा आपल्या जातीचा उमेदवार आज गेला तर जातीचा उमेदवाराला तिकीट मिळवून टिऱ्या बनवण्यात काय अर्थ नाही, आनंद मानण्यात काय अर्थ नाही. मांगाला सगळ्या पक्षाने तिकीट दिलं, काही उपयोग नाही. समजा मांगाला काँग्रेसनं तिकीट दिलं, शिवसेनेने तिकीट दिलं, राष्ट्रवादीने तिकीट दिलं, भाजपनं तिकीट दिलं, 4 तिकीट मांगालाच दिली आणि मांगाची 4 जण निवडून पार्लमेंट गेले, तरी मांगाचं भलं होईल या भरमात राहू नका. तो मालकाचंच ऐकणार, तो मालकाचंच ऐकणार, तुमचं नाही. तुमचं जरी मत घेतलं तर तिकीट त्याला मालकानं दिले. म्हणून आता जातीचा उमेदवाराला तिकीट देण्यापेक्षा आपल्या मालकीचा हक्काचा उमेदवार उभा करा.
जातीचा म्हणण्यापेक्षा विचाराचा उमेदवार उभा करा. आपल्या मालकाचा हक्काचा प्रतिनिधी लोकसभेमध्ये जाऊ द्या आणि आपल्या मालकी हक्काची ताकद बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने निर्माण केली. त्याचं सहर्ष स्वागत करा. त्या संधीची संधी देऊ नका. त्या संधीचा फायदा घ्या, संधीचा उपयोग करून घ्या आणि भविष्यामध्ये बहुजनाची ताकद आमच्याच मतावरती आमचा माणूस गेला पाहिजे, जातीचा नाही. जातीच्या माणसापेक्षा आपल्या मालकी हक्काचा उमेदवार तो प्रस्थापिताच्या मालकाबरोबर लढेल, मालकाचं ऐकून बोलणार नाही, आमचं ऐकून बोलेल असा उमेदवार द्या. जातीला उमेदवार मिळाली म्हणून नाराज होऊन मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका आणि जातीला लई उमेदवारी भेटल्या म्हणूनही हुरळून जाण्याचा अर्थ नाही. या दोन्हीही गोष्टीमध्ये तुमचा नुकसान नाही आणि फायदाही नाही. तर आपल्या बहुजनाच्या ताकदीवर आपल्या हक्काचा आपल्या मालकी हक्काचा उमेदवार निवडून दिलं पाहिजे. त्याच्यासाठी वंचितच्या मागे ताकद दिली पाहिजे. शेवटी जाताना ती राज ठाकरेवर बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही. काय म्हणाला तू? एक वाक्य काय भाषणात बोलला तो, मी काय 1 जागा मागायला, 2 जागा मागायला, 3 जागा, मी बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आहे का? अरे तू प्रबोधन ठाकरेचा नातू बनायची सुद्धा तुझी लायकी नाही, अवकात नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूवरती टीका करण्याची, बोलण्याची सुद्धा तुझी अवकात नाही. तो असा बोलला आणि तुझ्यावर काय वेळ आली? जो गुजरातला महाराष्ट्राचे सारे उद्योग पळवणारे अमित शहा, की जो शिवरायांच्या महाराष्ट्रावर अफजल खानाच्या रूपात चालून येतोय लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राला संपवण्यासाठी, महाराष्ट्राला पराभव करा, शिवरायांच्या महाराष्ट्राचा पराभव करण्यासाठी अमित शहा चालून येतोय. आणि हा मराठा हृदय असा राज ठाकरे त्याच्याकडे हात जोडत गेलाय, त्याच्यावर बाळासाहेब आंबेडकर टीका करतोय आणि तू स्वतः अमित शहाकडे हात जोडून गेलोय. 1 तरी जागा द्या की, 2 तरी जागा द्या की. हात जोडले. माझा काय मनशी हा पक्ष नाही, माझा सगळा मांडवली बाजार आहे, पण मला 1 तर 2 तर तुझ्यावर वेळ आली मागत कर. लाचारीची भूमिका मांडायला तुझ्यावर वेळ आली, तुझ्यावर मागत करणे करा. अरे कधी बाळासाहेब आंबेडकरांनी 4 जागा, 1 तरी जागा द्या की, 2 तरी जागा द्या की, 3 तरी कसं कधी बाळासाहेब आंबेडकर म्हटल्या? ज्या 4 जागा महाविकास आघाडीने देऊ केल्या त्या सुद्धा लाथ ठरलेल्या आहेत, फेटाळलेल्या आणि स्वाभिमानाची भूमिका मांडलेल्या आहे. काय तुला कळणार आहे? बंडल राजकारणातला विदूषक म्हणजे राज ठाकरे, बंडलबाज, नौटंकी करणारा. अरे मराठी दुकानाच्या हॉटेलाच्या मराठी पाट्या बदलून कुठं मराठी अस्मिता निर्माण होते, जागृत होते. काय खेळ लावलाय, काय दिशा पोरकळपणा. दुकानाच्या हॉटेलवरच्या पाट्या बदलून मराठी अस्मिता निर्माण होते. अरे इथं मराठी शाळा कित्येक भाजप सरकारनं आणि काँग्रेसचा काळ मराठी शाळा कित्येक शाळा बंद पडल्या गेल्या. तिथं राज ठाकरे आंदोलन नाही करत, तिथं हा मराठा हृदय नाही जात, हृदय सम्राट नाही दाखवून जात. मराठी शाळा का बंद पडल्या तिथं नाही बोलत. परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन करणारे, त्यांच्यावरती हल्ले करणारे, भारतीय संविधानाच्या विरोधात वर्तन करणारे, कोयनर मिल ताब्यात घेत असताना, त्याच्यात भागी देत असताना परप्रांतीयांच्या भागीदारामध्ये तू सामील झाला ना. आणि म्हणून ह्याच्या आहे गोष्टी की हा बंडलबाज खरं तर हा राज ठाकरे यांच्या मनशेला कोण गांभीर्याने घेत नाही. राज ठाकरेला कोणी गंभीरपणे राजकारणात घेत नाही. गांभीर्य तो करमणुकीचा एक खेळ आहे, तो गमतीचा विषय आहे. कोण गांभीर्याने आतापर्यंत घेतलं नाही, घेत नाही. येऊ नको तर कुठल्या डब्यात, अशी त्याची भूमिका आहे. मागच्या वेळेने राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीने नाही विचार केला, लाव रे व्हिडिओ म्हणून तो राष्ट्रवादीचा प्रचार करायचा आणि भाजपला टीका द्यायचा, भाजपकडे टीका करायचा. आज न बोलता अमित शहाकडे गेला, जाती आई जागा त्याला मिळाली नाही, 1 बी जागा नाही मिळाली, तरी सुद्धा आता तो इथे येऊ नको तर कुठल्या डब्यात बसतोय म्हणून त्यांची बाजू मिळाली. म्हणून आता मराठी तरुणांनी राज ठाकरेच्या माती भडकवण्याची भाषावरून मांडवली करणाऱ्या राजकारणाचा भाग न बनता महाराष्ट्र वाचवण्याच्या चळवळीमध्ये मराठा तरुणांनी सहभाग व्हावं. बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये, शिवरायांच्या चळवळीमध्ये, चळवळीचं स्वाभिमानाचं राजकारण निर्माण होण्यासाठी अरे जरांगे पाटलांना साथ द्या. त्यांच्या आज उद्या कदाचित प्रकाश शेंडगे यांची ते वंचित ओबीसीसाठी जो पक्ष काढला, जरांगे पाटलांचं ती चालू आहे. बाळासाहेब आंबेडकरांची वंचितची जी अधिक भक्कम उठ बांधण्याचं मला अशी आशावाद आहे. उद्याचं काही दिवसात आज काय होईल, संध्याकाळपर्यंत काय, उद्या मी परवा एका चॅनेलला मुलाखत देत असताना जरांगे पाटील बाळासाहेब आंबेडकरांची भेट होईल म्हणून सांगितलं, भेट झाली. आणि उद्या एकत्रित 30 तारखेनंतर आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील काही पाटील आणि ओबीसीच्या नेत्यांची एकत्रित स्वाभिमानी सत्ता परिवर्तनाच्या सभा जर महाराष्ट्रात सुरू झाल्या तर ती आश्चर्य वाटायला नको. म्हणून जर बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडी आता घेऊ अगर न घेऊ, आम्हाला सोबत न घेणं म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी खड्ड्यात करून घेणार आहे. आणि सरळ लढा जर वंचित विरुद्ध भाजप जर लढाई झाली आणि वंचितला बहुजन समाजाने, इथल्या मराठी आणि सर्वांनी, बहुजन समाजाने, मुस्लिमांनी, शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला तर मला असं वाटतं तर महाराष्ट्रात तर 48 जागांपेक्षा सगळ्यात जास्त जागा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजनाच्या आघाडीला मिळतील. आणि भाजप 2ऱ्या क्रमांकावर असेल आणि 3ऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडी असेल. कदाचित 5व्या क्रमांकावर, 4थ्या 5व्या क्रमांकावर काँग्रेस असेल. शिवसेनेची मला कीव येते. आता त्या गोष्टीत मला एका टीका केलेली, आमच्या भीमाची लेख म्हणून जी गेलेली आहे, आमच्या चळवळीचा उपयोग करून तिकडे गेलेली आहे, तिने टीका केली. मी एकाच्या आता समाचार मी घेणार, आता वेळ माझ्याकडे कमी आहे. तर शिवसेनेबरोबर जर वंचितनं, बाळासाहेब आंबेडकर म्हणतो की शिवसेना आणि आपण अधिक संभाजी ब्रिगेड आमची युती केली तर सहज 35 जागा काढतो. वंचित आघाडीची ताकदीचं महत्व न जाता उद्धव ठाकरे साहेबांनी
वंचित बरोबरचं महत्व न जाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला जर शिवसेना लागली तर शिवसेनेचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, शिवसेना आणखी रसातळा गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही भूमिका घेऊन आता प्रस्थापित पक्षाच्या आम्हाला जागा मिळतात का, किती जागा देतात, किती जागा मिळतील हा विचार नाही, तर आमच्या ताकदीवरती, आमच्याच मतावरती आता आमचे उमेदवार कसे निवडून येतील याचा विचार करूया. आणि सर्व मतंग बांधवांना माझं सांगायचं आहे की तुम्हाला बाबा भाजपनं राजकीय जुमला म्हणून लहूची क्रांती, लहूची वस्तादांच्या स्मारकाला निधी दिला असते, तो मध्ये कार्यक्रम झाला. बार्टीला पर्याय आरटी दिला असते, राजकीय जुमला बाबा निवडणुकीनंतर कळेल त्याचं काय आहे, काय ही केलं असेल. याच्या राजकीय जुमलाचा वस्तुस्थिती वेगळ्या आहे, त्याची अंमलबजावणी ही राजकीय घोषणा आहे. तुमच्या मतावरती डोळा ठेवून म्हणून इथल्या मतंग बांधवांना माझी विनंती आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पहिले पंतप्रधान देशाचे पंडित नेहरू यांना दारात येऊन सुद्धा तुम्हाला येत असेल तर माझ्या घराच्या चौकट, 4 पानाच्या पत्र्याच्या चौकटीत चौकट वंडून मला हात यावं लागेल. हे स्वाभिमान वगैरे बाळासाहेब लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ठरवलं असं देशाचा पंतप्रधान आलाय, मला पळत केलं. आता आपल्याकडे या उद्याच्या निवडणुकीला निळी पट्टी, पिवळी पट्टी, भगवी पट्टी घालून एखादा आमदार जर घरासमोर आला, एखादा नगरसेवक मत मागायला, एखादा मंत्री मत मागायला आला, चिडी पिटूस तर आम्ही पाळणार आहे उद्याच्या निवडणुकीत. तर अण्णाभाऊ साठे या देशाचे पंतप्रधान दारात आल्यानं सुद्धा स्वाभिमानाला महत्व दिलं, लक्षात घ्या. स्वाभिमानाला महत्व त्या अण्णाभाऊंच्या वारसानं सुद्धा जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या जगभरातील महामानवाच्या पाठीमागं मतंग समाजाने, चर्मकार समाजाने, होलार समाजाने, इतर भंगी समाजाने, मेहतर समाजाने, ओबीसी समाजाने, मराठा समाजाने, मुस्लिम समाजाने, शेतकऱ्यांनी, महिलांनी उभा राहावं, विद्यार्थ्यांनी उभा राहावं, तरुणांनी उभा राहावं, मराठी तरुणांनी उभा राहावं. एवढंच या निमित्तानं सांगून मी तर भूमिका थांबवतो. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय ज्योती, जय अहिल्या, जय भारत.